कथेमुळे, ते म्हणजे हा ग्रंथ, म्हणजे हे महाभारत. कारण ही महाभारतांतर्गत कथा आहे ना, म्हणून त्याचप्रमाणे आणखी काय विशेष, तेवीच ऐका आणि की एक येथोनी शब्द श्री सत्शास्त्री. तर आणखी ऐका म्हणजे या ओवीमध्ये 2 विशेष आले. कोणते आले? या ओवीने आणखी काय दिलं, तर त्या ठिकाणी असं सांगतात, या कथेकडून या ओवीच्या माध्यमातून 2 प्रकाराने विशेष या ठिकाणी पाहायला मिळते बरं. इथून शब्दाला एक साचपणा म्हणजे शब्दाचं ऐश्वर्य वाढलं, आणि दुसरी गोष्ट बोधाला कोळिकता निर्माण झाली. या माध्यमातून बोधाला खूप कोमलता आली. बोध एक असा मृदू झाला, मृदू म्हणजे असं म्हणता येईल की अंतःकरणाला त्याच्यापासून धक्का लागेल असं नाहीच. म्हणजे बोध असा कोमल झाला आणि शब्द सत्यत्वाने पूर्ण झाला. म्हणजे शास्त्रीय सत्यत्व शब्दाला प्राप्त झालं. म्हणजे शब्दाला एक या साहित्यानं, या काव्याने इतकं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे की तो कधी त्याला कालत्रयी आता वैयर्थ्य येण्याचा संबंध नाही. कारण ते साचपणाच्या म्हणजे खरेपणाच्या वैभवाने नटला आणि बोध कोळिकतेने नटला. असे 2 विशेष या ओवीत आले. काय अलौकिकता आहे या चिंतनाची बघा. ज्ञानोबाराय म्हटले की तेवी ऐका आणि की एक, एक ऐका म्हटले आणि 2 सांगितले या ओवीत. काय सांगितलं की ज्याच्याने बोध होणार आहे तो शब्दाला सत्यत्व आणि बोधाला मृदुता म्हणजे कोळिकता आली. नाहीतर एरवी करता बोध हा कठीण मानला जातो. कारण वेदाधिकांच्या चिंतनामध्ये म्हणजे बोधाला काठिण्य आहे. पण आता संताने तो बोध कोवळा केला, इतका कोमल केला, इतका त्या ठिकाणी कोणाच्याही अंतःकरणाला या बोधाचा धक्का लागू नये. आणि शब्द या माध्यमातून एवढा साचपणाच्या याच्या खरेपणाने शोभायला लागला. आता हे 2 प्रकार इतके चिंतन करण्यासारखे आहेत की शब्दाला आता कधीही कोणी खोटं ठरू शकत नाही आणि बोध कठीण आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. कोणीही जरी ऐकायला बसले तर त्यांना बोध हे कोवळा वाटणार, म्हणजे सहज घेण्यासारखा वाटणारा, आणि शब्द कोणालाच कधी खोटा वाटणार नाही. शब्दाला शास्त्रीय सत्यत्व प्राप्त झालं आणि बोधाला अंतःकरणापर्यंत पोहोचण्याची कोळिकता निर्माण झाली. हे 2 विशेष या ओवीतून आपल्याला पाहायला मिळतात. एका विशेषाचं चिंतन पाहू. सर्वप्रथम शब्द या सौंदर्याने नटला, कोण्या खरेपणाच्या, ध्यानात ठेवा. त्या शब्दाने काय जगाला दिलं हे त्याच्या देणगीचा विषय, पण जगाच्या समोर तो किती अपूर्वतेने आला हे त्याची श्रीमंती आहे. तर कोणती शब्दातली श्रीमंती सांगितली याच्यात, तर शास्त्रीय सत्यत्वाने तो वाढला. शब्द कोण्या सत्यत्वाने? कारण व्यवहारातल्या खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यात शब्दाला काय विशेष महत्त्व आहे, पण तो शास्त्रीय सौंदर्याने, शास्त्रीय श्रीमंतीने मोठ्या मोठ्या पंडिताच्या समोर आला तो.
शास्त्रीय लोकाच्या समोर आला तो कोण शब्द, म्हणजे कोणता, या काव्यातला, हां, या कथेच्या रूपाने नाही का त्या शब्दाला शास्त्रीय वैभव प्राप्त झालं, म्हणजे शास्त्रीय श्रीमंती लाभली. ध्यानात ठेवा, एरवी करता शब्द शास्त्राचा आधार नाही का त्या ठिकाणी सोचत असतो बरं, कारण त्याला जगामध्ये, आणि कसं आहे, कोणाकडे गेल्यानंतर आपला अपमान होऊ नये ना, तसं शब्दाला सुद्धा वाटतंय. पंडिताच्या सभेमध्ये गेल्यानंतर मी खोटा आहे असं मला कोणी म्हणू नये. मी कुठंतरी शास्त्री पंडिताच्या सभेमध्ये मान उंचावून बोलण्याची शक्ती माझ्यामध्ये कायम त्या ठिकाणी राहावी, आणि ती कृपा या काव्यात मला प्राप्त झाली. कारण तेवढे आशीर्वाद मला या कथेत मिळाले की मी आता कोण्याही विद्वानाने माझ्या बाबतीत विचार केला तर मला संपण्याची दगदग नाही. सत्य त्याला म्हणायचं की त्रिकालाबाधित, शास्त्रीय सत्यत्व त्याला म्हणतात की ज्याचा कधी बाध होत नाही, त्याला शास्त्रीय सत्यत्व म्हणतात. ध्यानात ठेवा, सापेक्षित सत्यता वेगळी आहे, निरपेक्ष सत्यता आहे. म्हणजे कोण्याही विद्वानाने किती काळ आणि कोणत्याही प्रकारचे निकष लावले तर मला दगदग नाही अशी शब्दाला खात्री झाली या वाङ्मयाचा आश्रय केल्यामुळे. काय असं म्हणावं लागेल की तो शब्द या संत महात्म्याच्या तोंडून प्रगट झाला, म्हणून आता कोण्याही विद्वानाने कोणतेही निकष लावले तरी आता त्याला माघार घेण्याची कालत्रयी त्या ठिकाणी म्हणजे कालत्रयी त्या ठिकाणी कुठली बाधा नाही, कालत्रयी संबंध नाही, असं चिंतन करता येईल. शास्त्रीय निकष कोणते लावतात शास्त्रकार? शब्दाच्या पाठीमागे कोणते त्या ठिकाणी निकष लावल्या जातात, कोणत्या प्रकाराने त्याच्या संबंधी विचार केला जातो, असं बरंचसं काही चिंतन आहे. मग आता व्याकरणासारखा जरी त्या ठिकाणी एखादा प्रकार समोर आला तर शब्दाला आता माघार घेण्याची कुठलीच वेळ त्याच्यावर कधी येणार नाही. व्याकरण असेल, शिक्षा असेल, छंद असेल, निरुक्ता असेल, असे जे वेदांग 6 सांगितले ना, बरं आता महापुरुषानेच याला समोर केल्यामुळे शास्त्र त्या ठिकाणी आता याला कधी खोटं ठरवणार नाही, आणि कोणत्या निकषाने या कथेतल्या शब्दांना अडचण नाही. म्हणजे या ज्ञानेश्वरीतल्या या शब्दाला कोणापासून दगदग नाही. तुकोबारायांचा गाथा, कारण त्या शब्दांना इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण तो सर्वांच्या समोर पूज्यता घेऊन येतो, नाही का? इतका पूजनीय म्हणून येतो की अगोदर लोक उघडताना त्याचं दर्शन घेतात, नाही का? आणि उघडल्यानंतर गाथा त्याला दर्शन करून देतो. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, कारण दर्शन घेऊन उघडल्या जातं हे त्याचं नाही का शास्त्रीय सत्यत्व आहे. आणि तो तेवढा त्या ठिकाणी श्रीमंत असल्यामुळे गाथा ज्ञानेश्वरी वाचणाराला ते ग्रंथ देवाचं दर्शन करून देतात. फार काय सांग, देवाचंच वर्णन त्याच्यामध्ये असल्यामुळे नाही का आता शास्त्रकारांना याच्या संबंधी कुठलाही काही अडचण त्या ठिकाणी त्यांच्याकडून होणार नाही. बरं, आता दुसरी एक दगदग सांगतो की एरवी करता शब्दाला कोणाच्या नाही का तोंडून आपण प्रगट व्हायला लागलो त्याची दगदग असते.
म्हणून त्याला बराच अपमान स्वीकारावा लागतो शब्दांना सुद्धा. काही काहीची वाणी त्या शब्दाला लागली की तो शब्द अपमानित होतो. याला तर मान आणि अपमान कळतच नाही ना. पण शब्दाचा त्या ठिकाणी याच्यामुळे काय होतो, अपमान होतो. खोटं बोलणाराची वाणी जर शब्दाला लागली तर शब्द खोटा होतो, ही दगदग आहे बरं का. म्हणून शब्द त्या ठिकाणी भीतो. काय अपूर्व चिंतन आहे महाराज, नाही का. कितीही चिंतन करावं तितकं त्या ठिकाणी कमीच आहे. तर म्हणून भीतो बरं शब्द. हे पहा, वेद सुद्धा भीतो की अशुद्ध उच्चार करणाराचं मुख जर आपल्या अंगाला लागलं तर त्या मंत्र सुद्धा नाही का थरथर कापतात. असं आहे ना. कारण आपल्या अंगाला अशा वाणीचा संबंध येऊ नये की ज्या वाणीला कुठला आकार नाही, आबडधोबड आकाराची वाणी, आणि तिचा स्पर्श झाला तर माझं महत्त्व जाईल, माझं पावित्र्य जाईल. मला त्या ठिकाणी लोक माझी मानहानी करायला लागतील. अशी अडचण त्या ठिकाणी महाराज शब्दांना सुद्धा येते. पण आता या संत महात्म्यांच्या तोंडून मी प्रगट झाल्यामुळे या साहित्याच्या रूपाने आता कोणाच्याही घरी मी जरी गेलो तरी आता मला दगदग नाही. उलट माझा स्पर्श त्याच्या वाणीला झाला तर त्याची वाणी अशुद्ध राहणार नाही, म्हणून दगदग नाही. ध्यानात ठेवा. एरवी करता असे बरेचसे साहित्य वगैरे आपल्याला सांगता येतील की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शब्द येऊन त्याला मोठी अडचण त्या ठिकाणी महाराज स्वीकारावी लागली. मोठ्या अडचणीला समोर जावं लागलं. कारण आता एकतर त्याच्यामध्ये त्यांना बांधून टाकलेलं आहे आणि कोणी जवळ यायला तयार नाही, अशी स्थिती आहे. पण इथं एक ज्ञानोबारायांनी अपूर्व चिंतन मांडलेलं आहे. तेवीच ऐका अनेक येथोनी शब्द श्री सत्शास्त्रिक. म्हणजे या शब्दरूपी असं आपण चिंतन करा. शब्दरूपी या स्त्रीला सत्याचे अनेक प्रकारचे, सत्शास्त्राचे अनेक प्रकारचे अलंकार नाही का या काव्यामध्ये प्राप्त झाले. म्हणजे याचा त्या ठिकाणी अर्थ असा होतो की इथं असं म्हटलेलं आहे ना, शब्द श्री म्हणजे शोभा. शब्दाला काय, श्री म्हणजे शोभा. म्हणजे शब्द त्या ठिकाणी इथं आल्यामुळे संत वाणीतून त्या ठिकाणी तो प्रगट झाल्यामुळे काय लागला, तो शोभायला लागला. जगाच्या इतिहासात नव्हे, परत त्या ठिकाणी शास्त्रीय सत्यत्व म्हणजे त्रिकालाबाधित त्याची शोभा. कुठल्याही काळात आता या काव्याला याच्यात आलेल्या शब्दांना आता अडचण होणार नाही. कदाचित जगाला मर्यादा आहे, पण या काव्याला, या शब्दाला आता मर्यादा नाही, अमर्याद आहे. अलौकिक झाला तो. कारण लोकाच्या उद्धाराचा तर तो साधन ठरलाच, पण लोकांमध्ये राहून अलौकिक झाला. कारण सर्व लोकाच्या व्यवहाराचा कारण तो मोठा मदत करणारा तर झालाच, पण लोकांमध्ये चिरंतन कीर्ती त्या नाही का वाङ्मयाच्या रूपाने शब्द श्रीला म्हणजे शब्दाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले. शब्द शोभायला लागला. आता बरंचसं काही आहे. कसं आहे, परमात्म वर्णनामध्ये शब्दाला त्या ठिकाणी महत्त्व आहे. ते शब्द जर माईक पदार्थाचं वर्णन करायला लागेल तर ते त्या पदार्थामुळे याचंही महत्त्व जात असतं.
जसं एखादी मौल्यवान वस्तू पण अनाधिकाऱ्याच्या जवळ गेली की त्या वस्तूची किंमत जाते. म्हणून इथं दोन विशेष खूपच चिंतन करण्यासारखे आहेत की इथून या कथेतून कोणाकोणाला त्या ठिकाणी काय प्राप्त झालं. तर शास्त्रीय सत्यत्व शब्दाला प्राप्त झालं आणि अगदी कोमलता बोधाला प्राप्त झाली. म्हणजे बोध हा काठिण्यातून कोमलतेत आला आणि असत्यतेतून शब्दाला सत्यता प्राप्त झाली. कारण कसं आहे, म्हणून आता हे वाङ्मय कोणाकडेही जरी गेलं तर बघा, ज्याने ज्याच्या मुखाला या ओव्यांचा अभंगाचा संबंध आला त्या वाणीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. असं म्हणता येईल की जी लायक नसलेली तोंडसुद्धा कारण एवढी लायकी मिळवायला लागली जगामध्ये, एवढं त्या ठिकाणी महाराज ते महत्त्वपूर्ण लोकांच्या समोर यायला लागली, तर ते शब्द किती मोठा असेल. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात, शब्द हा बहुसार उपकाराचे राशी, मनवनी चालविला मागे येतील त्याशी. म्हणून असं म्हणतात ना की तरले तरतिगा आणि काही विश्वासी, असं आहे ना. तर हा मोठा उपकार या काव्यातून, या ग्रंथातून महाराज लोकांवर त्या ठिकाणी झालेला आहे, नाही का. अलौकिकता ही लोकांना प्राप्त करून देण्याची फार मोठी साधना म्हणजे ग्रंथ आहेत, असा अर्थ होतो. आणि म्हणून हे दोन विशेष, एका विशेषाचं आपण थोडक्यात चिंतन केलं. आता शब्दांवर खूप काही आहे. मनुष्य त्या ठिकाणी कल्पना करा, शब्दाला त्या ठिकाणी सत्यत्व याच्यामुळे ही अलौकिकच प्रकार आहे बरं का. वेगळा प्रकार आहे हा, वेगळा. कारण वाङ्मयातली सत्यता शब्दामुळे का या वाङ्मयामुळे शब्दाला सत्यता म्हणजे सत्यत्व काय त्या ठिकाणी नेमकं, म्हणजे हे ग्रंथ या शब्दाने शोभायला लागला का शब्द ग्रंथात आला म्हणून शोभायला लागला. कल्पना करा, मी तुम्हाला विचारतो, गावातल्या घाण पाण्याला पात्रामुळे तीर्थत्व आलं का पाण्यामुळे पात्राला पावित्र्य आलं, का पात्रामुळे पाण्याला तीर्थत्व? नेमकं काय? पाणी शुद्ध पात्रामुळे का पाण्यामुळे पात्र शुद्ध? कारण गंगेमध्ये हे गावरस गेल्यानंतर त्याला जे तीर्थत्व प्राप्त झालं, म्हणजे पाण्यात असलेलं पावित्र्य आहे की पात्राचं पावित्र्य आहे? आवाज येतो का तुम्हाला? नाही म्हणजे होय, नेमकं काय म्हणजे पात्रता सांगा ना, काय तर कोणाची? आवाज येतो ना? नाही, मी म्हटलं म्हणजे पाठीमागच्या पाठासारखा आवाज येत नाही की काय? येतो ना? तर पात्राची एवढी त्या ठिकाणी पात्रता आहे की ते येणारं पाणी कितीही जरी घाण असलं तरी त्या पात्रात आलं की त्या पात्रामुळे पाण्याला एक विशिष्ट पात्रता येते की ते तीर्थ बनतं, तीर्थ, नाही का. एरवी करता ते पाणी अशुद्ध आहे, या पात्राच्या बाहेर आहे तोपर्यंत ते कसं आहे, अशुद्ध आहे. पण पात्रात आल्याच्या नंतर काय झालं,
एवढं पात्र त्या पात्रात आल्यानंतर पाण्याची पात्रता वाढली, एवढी योग्यता वाढली की आता त्या ठिकाणी महाराज कुठेही यज्ञाला वगैरे हे तीर्थ म्हणूनच त्या ठिकाणी नेलेलं असतं, नाही का? असं आहे ना. म्हणजे याचा अर्थ त्या पाण्याला पात्रता पात्रामुळे आली, असा त्याचा अर्थ आहे. तसं शब्द अनेकाच्या दारात जाऊन आपल्या काही समस्या आतापर्यंत सांगितल्या, पण खऱ्या अर्थाने लाभ शब्दाला आज झाला. म्हणजे याचा अर्थ या संताने हाती धरल्यामुळे आता शब्दाला शास्त्रीय सत्यत्व प्राप्त झालं, अलौकिक सत्यत्व, की आता याला कोणी बाधित करू शकत नाही. याचा नाश करणे जगाला त्या ठिकाणी कोणताही जगाने प्रयत्न केला तर या वाङ्मयात काही अडचण कोणी करू शकत नाही. ध्यानात ठेवा, कारण अडचण करणाराची सुद्धा अडचण दूर करणार आहे हा. एवढा सत्संगाचा विशेष महिमा संत ग्रंथाचा. म्हणून तर जे काही त्या ठिकाणी शास्त्र वगैरे पुराण याच्यामध्ये शब्द आले की ते शब्द एवढी मोठी होतात की त्यांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होत असतं बरं का. इतरत्र क्षेत्रामध्ये शब्द फिरायला लागला की त्याला बरेच सुख दुःख सहन करावे लागतात. कोणाला? शब्दाला. कारण काही तर त्या ठिकाणी महाराज त्याला हाती धरून अनेकाचे वर्म काढल्या जातात. काही वेळी शब्दाचे वर्म त्या ठिकाणी न कळाल्यामुळे आयुष्यभर त्या ठिकाणी हे कळत नाही, हे त्यांच्या जीवनातलं वर्म आहे बरं. काय मोठी अडचणच आहे. असो, म्हणून इथं पुढे एक चिंतन आलेलं आहे. आणि महाबोधी कोवळीक दुनावली. म्हणून दुसरं विशेष असा आहे की या महाबोधाला म्हणजे या अध्यात्मबोधाला, अध्यात्मज्ञानाला एवढी कोळीकता आली इथं आल्यामुळे. कुठे आल्यामुळे? या महाभारताच्या रूपाने, भीष्म पर्वाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या रूपाने, शब्द या साहित्याच्या रूपाने लोकांकडे आल्यानंतर एवढा त्या ठिकाणी मोठा झाला, असा त्याचा अर्थ होतो. आणि तो बोध एवढा कोवळा झाला, इतका त्या ठिकाणी गोड झाला की सर्वजण त्याच्यापर्यंत सहज जायला लागले, काही अडचण नाही. नाही तर एरवी ज्ञान म्हटल्याच्या नंतर योगी लोक सुद्धा परेशान होते या बोधाला बरं. योग्यांना सुद्धा हा बोध कसा आहे? दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, दुराराध्य आहे, असं वर्णन करतात. हे चिंतन करत असताना असं आपल्याला पाहायला मिळेल बरं काय अनेक ठिकाणी, की या बोधाची अडचण योग्यांना सुद्धा आहे. पण आता ते बोध कठीण राहिला नाही इकडं संतांकडे आल्यामुळे. उलट असं म्हणता येईल की शास्त्रीय म्हणजे शास्त्रांमध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत तो अवघड होता, पण संतांकडे आल्यामुळे आता तो बोध कोवळा झाला. सर्वांच्या अंतःकरणापर्यंत सहज येण्याचं भाग्य या बोधाला लाभलं. कारण घरापर्यंत, मनापर्यंत नाही का ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या रूपाने बोध आम्हाला घरी आला. आपल्या बोध म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप. कारण या बोधाच्या रूपाने आपली स्वरूप स्थिती आपल्याला दर्शन द्यायला लागली प्रत्येक घरापर्यंत.
म्हणजे कोवळा झाला याचा अर्थ असं म्हणता येईल, त्याला कोमलता आली म्हणजे ते ज्ञान कोणाचाही स्वीकार करायला लागलं. नाहीतर हे अवघड आहे. जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी. काय ज्ञानोबराय म्हणतात, ज्या ज्ञानासाठी, ज्या बोधासाठी योगी लोक आकाशापर्यंत मुखाचा तोंडाचा जबडा हा करून परेशान आहे, पण त्यांना बोध त्या ठिकाणी प्राप्त झालेला नाही, होत नाही. म्हणजे बोधाचं एवढं काठिण्य आहे. पण आज एवढा सुलभ, सोपा, कोमल, सर्वांना सहज प्राप्त होणारास आणि आता या ज्ञानाने कोणाला दूर केलं नाही. कारण ज्ञानेश्वरी वाचायला बसलं, श्रवणाला बसलं की त्याला बोध होतोच, ज्ञान होणारच, शंकाच नाही. पाहत मी फक्त आपल्याकडे त्या ठिकाणी वाचत नाहीत हीच अडचण आहे, आणि वाचणार नाहीत तर वाचणारच नाहीत. कारण हे जर वाचणार नाहीत ना ज्ञानेश्वरी गाथा, तर वाचणारच नाहीत. म्हणजे काय होणार? मरणार. वाचायचं असेल तर वाचा, म्हणजे आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर. आणि आता मुक्ततेचा प्रश्न उरला नाही. बोध सौम्य झाला, कोमल झाला, कोमल. बरोबर आहे का? ज्यांना नाही का त्या ठिकाणी पाहिजे असेल त्यांना घेण्याची अडचण नाही, फक्त घेण्याची इच्छा पाहिजे. म्हणून इथं आणि महाबोधी कोळीक दुनावली, त्या बोधाला कोवळेपणा एवढा वाढला, एवढी वाढ झाली कोमलतेची. म्हणून सामान्य असं त्या ठिकाणी आपल्याला बरंचसं चिंतन करता येईल. सामान्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्या एवढा तो त्या ठिकाणी सुलभ झाला, एवढा कोवळा झाला. नाही तर मोठे मोठे साधन अनुष्ठान करणारे सुद्धा याच्यापर्यंत, याच्या दारावर यायला अडचण आहे, म्हणून कठीण म्हणायचं त्याला. आता कोवळा काय, तोच आपल्या घरी आला म्हणून. आणि मागे हे त्याच्या दारावर जाऊ नये ते बोलत नव्हता म्हणून कठीण. आता बोधच आपल्या घरोघरी यायला लागला या संतांच्या माध्यमातून, म्हणून बोध काय झाला? कारण त्याची कोवळीकता एवढी वाढली, एवढी दुनावलेली, एवढी त्या ठिकाणी दुप्पटच झाली म्हणायचं. अलौकिक नाही का त्या ठिकाणी. म्हणजे या विश्वातला नाही का कोणीच नाराज नसावं बोध मिळण्याच्या बाबतीत. आणि थोडंसं समन्वय सांगतो की शब्दांची जी काही शास्त्रीय सत्यता आहे ही घराघरापर्यंत पोहोचल्यामुळे बोध आता कोमल झाला. समन्वय ध्यानात ठेवा. कारण बोधालायक उपदेश हे नाही का, हे शब्द श्रीची शोभा आहे बरं. कारण शब्दाने बोध व्हावा हे शब्दाची श्रीमंती असते. बोधा वाचून आणणे इतरा बाबतीत शब्द जर काही बोलायला लागेल तर शब्दाचं काही सत्यत्व नाही, त्याच्यात काही तथ्य नाही. त्याने आमच्या व्यवहारातलं कितीही काही वैभव सांगितलं तर शब्दाला वैयर्थ्य प्राप्त होत असतं. म्हणून संसाराचा मोठेपणा ज्या शब्दानं सांगितला जातो तो शब्दच त्या ठिकाणी खोटा ठरतो. संसाराची श्रीमंती शब्दानं सांगावी, शब्दालाच महाराज खोटेपणा येतो, तो संपून जातो. आणि इथं परमात्मबोधाबद्दल शब्द बोलायला लागला तर त्याचं सत्यत्व आणि बोधाची कोमलता, त्यालाही त्याची शोभा वाढली आणि लोकाला बोध झाला. काय झालं?
त्याचा आदर आणि बोधाच्या वैभवाने साधकही श्रीमंत होतो. आणि तो बोध शब्दाने झाल्यामुळे शब्दही श्रीमंत होतो. त्यालाही कधी त्या ठिकाणी महाराज मग नाश नाही, तो संपणार नाही. कोण? शब्द. म्हणून तर बघा, जशी नाव अनेकाला तारून नाही का, आपण त्या ठिकाणी पाण्यात राहते, पण पाण्यात कोणाला येऊ देत नाही, पाण्यात कोणाला बुडू देत नाही, पण आपण पाण्यातच राहते बरं. कोण? नाव आपण पाण्यात राहते, पण पाण्यात वाहून नेत असताना कोणालाच बुडूत नाही, नाही का. हे तिचं वैशिष्ट्य आहे. कारण पलीकडच्या तीरापर्यंत नेण्याचं काम ती पाण्यात राहून करते, पण कोणाच्या पायाला पाणी लागू देत नाही. एवढं तिचं औदार्य आहे, एवढी श्रीमंती आहे की तिनं त्या तीरापर्यंत नेलं, पण कोणाच्या पायाला पाणी लागू दिलं नाही. तसं अज्ञानी जीवाला बोधापर्यंत नेलं, पण शब्दाने कधी कोणाला दुःख लागू दिलं नाही. हे त्याचं शास्त्रीय सत्यत्व आहे बरं का. हेच त्याला प्राप्त झालेलं वैभव आहे. लोकाचा उद्धार शब्दानं करावा, हे शब्दाची श्रीमंती आहे. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बोधाला उदित करण्याचं काम शब्द करतो. हे शब्दाचं अलौकिक सामर्थ्य आहे, नाही का. म्हणून एक सांगतो, ज्ञानोबाराई म्हटले ना ओवीच्या प्रारंभाला, ते अशा अर्थाने आपण त्याचे 2 प्रकार त्या ठिकाणी सांगत होतो, पण समन्वय असा आहे त्याचा. आपण मुद्दाम होऊन याचे 2 विशेष केले की बोध आणि बोध करून देणारा शब्द. पण आणखी एक म्हणण्यामध्ये बोध आणि शब्द भिन्न भिन्न नाही. काय? थोडंसं आणखी पुढे चाला त्याच्यापेक्षा. कारण आतापर्यंत बोध वेगळा, शब्द वेगळा, याची कोमलता, त्याची सत्यता. पण आता तसं नाही. शब्द आणि शब्दबोध. कारण शब्दाला सोडून बोध नसतो, आणि बोधाला सोडून शब्द नसतो. काय? बोध म्हणजे स्वरूप आहे, आणि स्वरूपाला सोडून शब्द नाही, आणि शब्दाला सोडून स्वरूपाचं ज्ञान नाही. शब्दाला जर स्वीकारलेलं नसेल तर तुम्हाला ज्ञान होणारच नाही. ज्ञानेश्वरी ही जर वाचली नाही तर ज्ञान होणारच नाही. मग तुम्हाला बोध व्हावा वाटत असेल तर वाङ्मयाची सेवा, या शब्दाची सेवा करावी लागेल. कारण शब्द ब्रह्माची सेवा केल्याशिवाय बोध ब्रह्माचा साक्षात्कार होईल कसा? कारण असंही चिंतन आहे. म्हणून बऱ्याचशा अर्थाने याचे प्रकरण पाहायला मिळतात. असो, पण इथं शब्द जे काही त्या ठिकाणी आपलं सत्य घेऊन, कारण त्याच्याकडची सत्यता मध्ये म्हणजे नाही का ज्ञानाबाबतीत बोलणे, ज्ञानाचं चिंतन, ज्ञान लोकांपर्यंत देणे, हे शब्दाचं काम आहे. शब्दच ज्ञान करून देतो. काय? कारण अविषय असलेला, अवर्णनीय असलेला, अक्रिय असलेला, निशब्द असलेला जो परमात्मा आहे त्याचं ज्ञान तो करून देतो. म्हणून ते स्वरूप सत असल्यामुळे सत्स्वरूपाचं ज्ञान करून देणे हे शब्दाची शोभा आहे. आणि त्या स्वरूपाचा साक्षात्कार नाही का करून देणे म्हणजे ज्ञान, म्हणजे बोध. पुढचं सांगतो, शब्द सत्यत्वानं शोभायला लागला आणि बोध कोवळीकतेनं शोभायला लागला. कारण बोधरूपी वृक्षाला सत्शास्त्राचं, सत्श्रवणाचं पाणी घातल्यामुळे बोधरूपी वृक्ष मोक्ष उपादानासारख्या फळाला प्राप्त झाला.
एवढी योग्यता त्या ठिकाणी महाराज आम्हाला या ग्रंथानं दिली. अशी विशेषता या ठिकाणी पाहायला मिळते. तेवीच ऐका अनिकेक येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली. म्हणून अशा अर्थाने म्हणजे महाबोधाची कोवळीकता अशी वाढतच त्या ठिकाणी दररोज चाललेली आहे. हेच त्या शास्त्रीय सत्य असलेल्या शब्दाचे उपकार आहेत. त्याने एवढं हे सत्य जपल्यामुळे आणि पुढचा प्रकार आहे, शब्दानं जर सत्याचा आश्रय सोडला तर शब्दाचं सत्यत्व नाही. म्हणून तर शास्त्राने ज्याला सत्य म्हणलं असं जगात एकच आहे, ते म्हणजे तत्व. कोणतं? परमात्म तत्व. तेच या जगामध्ये सत्य आहे आणि त्याचं वर्णन शब्दाने करणे ही शब्दाची शोभा आहे. सत्स्वरूप परमात्म्याचं वर्णन करणे ही शब्दाची शोभा आहे आणि सत परमात्म्याचा